Easy Study World. आज मी मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड वर्कबुक क्लास 1 IMO याचा चॅप्टर 4 लेट्स वेट्स अँड कंपॅरिझन्स याचे आजवर सेक्शन हार्ट्स सोडवणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ बघत राहा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि अभ्यास भी करा. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. दिस इज अवर आजवर सेक्शन हार्ट्स. दिस इज अवर 21st क्वेश्चन. लेंथ ऑफ पर्पल पेन्सिल इज इक्वल टू द लेंथ ऑफ डॅश पेन्सिल. आता इथं आपल्याला 4 पेन्सिल्स दिलेल्या आहेत, पर्पल, ग्रीन, ब्ल्यू आणि रेड. गुड. पर्पल पेन्सिलची लेंथ किती आहे चला आपण मोजूया. आणि पर्पल पेन्सिलचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे त्याला आपल्याला 0 बनायचा आहे, म्हणून आपण ह्यावरला 0 बनवूया. 0 1 2 3 4 5 6 7 8. गुड. ही आहे 8 सेंटीमीटर. व्हेरी गुड. आता ग्रीन पेन्सिलचे मोजूया. 0 1 2 0 1 2 3 4 5 6 7. ही आहे 7 सेंटीमीटर. व्हेरी नाईस. ब्ल्यू पेन्सिलची इथून असं सांगायचं की 0 पेन्सिलचा हा स्टार्टिंग पॉइंट आहे. ठीक आहे. हा मग हा काय झाला? 0. गुड. नेक्स्ट. 1 2 3 4 5 6 7 8. व्हेरी गुड. ही आहे 8 सेंटीमीटर. व्हेरी नाईस. आणि आपली रेड पेन्सिल आहे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 सेंटीमीटर. व्हेरी गुड. देन द लेंथ ऑफ पर्पल पेन्सिल म्हणजे पर्पल पेन्सिलची लेंथ म्हणजेच लांबी इज इक्वल टू द लेंथ ऑफ डॅश पेन्सिल. ही कोणत्या पेन्सिल इतकी आहे? ब्ल्यू. कारण पर्पल पेन्सिल आणि ब्ल्यू पेन्सिल दोघींची लेंथ किती आली आहे? 8 सेंटीमीटर आलेली आहे, म्हणजे दोघींची पण लेंथ सेम आहे. सो आवर राईट आन्सर इज ऑप्शन बी. व्हेरी गुड. ऑप्शन बी, ब्ल्यू. व्हेरी नाईस. नाव लेट्स रीड आवर 22nd question. If one more potato of same weight is placed on machine X, then which of the following statements is incorrect? व्हॉट इज इट्स मिनिंग? म्हणजे ही आहे पोटॅटो ओके. हां. आणि हा पोटॅटो अजून एक असं ठेवल्यावर सेम वन मोर पोटॅटो ऑफ द सेम वेट, म्हणजे ह्याचं जेवढं वेट आहे तेवढ्याच वेटचा तो पोटॅटो आपल्याला ठेवायचा आहे. हा झाला सेम वेटचा पोटॅटो. ओके. मग पहिले ह्या पोटॅटोचं वेट किती होतं? 50. अजून 50 काय? 50 ग्रॅम्स. वेट हे कधी पण ग्रॅम किंवा किलोग्रॅम मध्ये असतं, त्याच्यामुळे आपण ते पण सांगायचं. ठीक आहे. पहिला पोटॅटो किती होता ग्रॅम? 50 ग्रॅम्स. सेकंड पोटॅटो पण आपला किती ग्रॅम ठेवला आपण? 50 ग्रॅम. आता टोटल त्याचं वेट किती झालं? 100 ग्रॅम्स एवढं त्याचं वेट झालं. ओके. ठीक आहे. मग ते काय म्हणतायत? देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. म्हणजे काय? म्हणजे खालच्या स्टेटमेंट्स मधून कोणती स्टेटमेंट्स इनकरेक्ट आहे? व्हेरी गुड. नाउ लेट्स रीड आवर फर्स्ट स्टेटमेंट. Weight on machine X is the least. What is meaning? म्हणजे मशीन X वरचं सगळ्यात कमी वजन आहे का? आहे ना. मशीन X वर किती झालं आता वजन? 100.
वायवर 200, आणि झेडवर 150, मग कोणतं सगळ्यात कमी आहे? पोटॅटो वाला. म्हणजेच मशीन. X. म्हणजे दिस स्टेटमेंट इज करेक्ट. करेक्ट. वी वॉन्ट इनकरेक्ट स्टेटमेंट. दॅट्स वाय लेट्स रीड आवर बी स्टेटमेंट. वेट ऑन मशीन झेड इज द लिस्ट. म्हणजे काय? मशीन झेडवरचं सगळ्यात कमी आहे. हे स्टेटमेंट कसं आहे? इनकरेक्ट. कारण झेडवर किती झाले वेट? 150 ग्रॅम्स. हे वेट 200 आणि 100 यांच्यापेक्षा कमी आहे का? हा. 200 पेक्षा कमी आहे, परंतु 100 पेक्षा जास्त आहे. मग हे लिस्ट आहे म्हणलंय. हे स्टेटमेंट कसं झालं? इनकरेक्ट. इनकरेक्ट. नाव लेट्स रीड आवर सी स्टेटमेंट. वेट ऑन मशीन वाय इज द ग्रेटेस्ट. म्हणजे मशीन वायवरचं सगळ्यात जास्त आहे. किती आहे मशीन वायवर? 200. हा नंबर 100 आणि 150 पेक्षा जास्त आहे का? हो. मग हे स्टेटमेंट कसं झालं? करेक्ट. करेक्ट. अँड आवर फोर्थ स्टेटमेंट इज वेट ऑन मशीन वाय इज मोर दॅन दॅट ऑन मशीन हेड. म्हणजे काय? म्हणजे मशीन हेड पेक्षा मशीन वायवर जास्त वजन आहे. हे स्टेटमेंट कसं आहे? करेक्ट. कारण 200 हे 150 पेक्षा जास्त आहे किंवा बिगर नंबर आहे. दॅट्स वाय 1, 3 and 4 are correct statements. Our incorrect statement is option B. very good. Now read our 23rd question. Fill in the blanks and select the correct option. Giraffe is P units taller. Okay. Fox is Q units taller. Fox is R than giraffe. Okay. आता आपल्याला P, Q and R च्या व्हॅल्यूज शोधायच्या आहेत. जिराफ इज P युनिट्स टॉलर असं सांगितलंय. हा एक बॉक्स म्हणजे किती आहे? 1 unit. 1 युनिट. मग जिराफची हाईट जी आहे ती कुठपर्यंत आहे सांग बरं? कोणत्या बॉक्स पर्यंत आहे? 1, 2, 3, 4, 5, 6. 6th box पर्यंत. 6 बॉक्स पर्यंत जिराफची हाईट आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. जिराफची हाईट किती युनिट झाली? 6th. 6 युनिट. ओके. सो द व्हॅल्यू ऑफ P इज 6. 6. नाव फॉक्स इज Q युनिट्स टॉलर. आता आपण फॉक्सची हाईट मोजूया. आता फॉक्स कुठे येईल बरं? फॉक्सचा बॉक्स तिच्यापासून स्ट्रेट लाईन काढायची. व्हेरी गुड. किती युनिट झाले? 1, 2, 3, 4. 4. दॅट मीन्स फॉक्स इज 4. 4 युनिट्स टॉलर. ठीक आहे. देन फॉक्स इज आर दॅन जिराफ. टॉलर का शॉर्टर? शॉर्टर. जिराफपेक्षा फॉक्स कसा आहे? शॉर्टर. शॉर्टर आहे. म्हणजे इथे आरच्या जागी काय येणार? शॉर्टर. शॉर्टर. मग असा आपला ऑप्शन 6, 4 अँड शॉर्टर हा कुठे आहे? D. ऑप्शन डी. पी ची व्हॅल्यू इथे 6 आहे, क्यू ची आहे 4 आणि आर ची आहे शॉर्टर. सो आवर राईट आन्सर इज ऑप्शन D. डी. Now this is our 24th question. Arrange the given pencils in the ascending order of their lengths and select the correct option. ओके. काय करायचं इथे आपल्याला? ह्यांचे लेंथ सोडून ascending order लावायचे. असेंडिंग म्हणजे कुणाकडून कुणाकडे? लहानाकडून मोठ्याकडे. ओके. मग इथे आपल्याला सगळ्यात लहान पेन्सिल आधी शोधावी लागेल. कोणती आहे बरं ती? पी पेन्सिल सर्वात लहान आहे. का बरं? पीला किती पिन्स बसतात बघा बरं? 1, 2, 3. 3 पिन्स ह्या पीच्या आहेत.
ठीक आहे. क्यूच्या किती पेन्स होतात बघा बरं. क्यूच्या स्टार्टिंग पॉईंट पासून, क्यूचा स्टार्टिंग पॉईंट असं काढायचा, असं पेन्सिल पासून खाली यायचं. 1 2 3 4 5. ओके, क्यू इज 5 पेन्स. नाव आरचं स्टार्टिंग पॉईंट कुठं आहे? पेन्सिल पासून खाली या. व्हेरी गुड, राईट. आणि त्याच्या टोकापासून पण खाली या. त्या नाही, ते आरचे आहे. आर आर हां, ठीक आहे. आता किती झाल्या पेन्सिल्स टोटल आरच्या? 1 2 3. आरच्या झाल्या, आरच्या झाल्या 1 2 3 4. ओके, आरच्या झाल्या 4 पेन्स. आणि यसच्या? आता यसचा स्टार्टिंग पॉईंट कुठे येतो बघा? इथे. गुड. हां, एंड पॉईंट इथे. आता त्या दोघांच्या मध्ये किती पेन्स बसतात बघा? 1 2 3 4 5 6 7. 7 पेन्स. 7 यसच्या पुढे लिहा ना. 7 नंबर यस पेन्सिलच्या पुढे लिहायचा. गुड. नाव सगळ्यात लिस्ट नंबर झाला 3 5 4 आणि 7 मध्ये सगळ्यात छोटा नंबर कोणता झाला? 3. तो कोणाचा आहे? पी. आपण पी लिहिलंय. आता 3 पेक्षा मोठा नंबर कोणाचा झाला? 4. कोणाचा आहे तो? पेन्सिलचं नेम? आर. आर. व्हेरी गुड. आता 4 पेक्षा मोठा नंबर कोणता आहे? 5. 5. तो कोणत्या पेन्सिलचा आहे? क्यू. क्यू. ते पेन्सिलनं पॉईंट पण दाखवायचा. आणि 5 पेक्षा मोठा नंबर कोणता आहे? 7. दाखवा तो पेन्सिलनं. 7. गुड. कोणत्या पेन्सिलचा आहे तो? यस. गुड. सो आवर असेंडिंग ऑर्डर इज PRQS. असा ऑप्शन कुठे दिसतोय आपल्याला? बी. ऑप्शन बी. व्हेरी गुड. This is our last question of our Achiever section hearts. The weight of butter box is dash units. Each cube stands for 1 unit. ओके, काय करायचं आपल्याला? ह्या बटर बॉक्सचं वेट सांगायचं आहे. द वेट ऑफ बटर बॉक्स इज डॅश युनिट्स, नाही का? आणि इच क्यूब, हा प्रत्येक जो क्यूब आहे स्टँड्स फॉर 1 युनिट. ह्या प्रत्येक क्यूबचं वेट 1 युनिट आहे. मग आता ह्या वेइंग मशीनवर 1 साईडला बटर बॉक्स आणि काही युनिट्स आणि दुसऱ्या साईडला 2 बटर बॉक्स आणि 1 युनिट दिलेलं आहे. मग आता युनिट्स आहेत 1 2 3 4 5 6 युनिट्स. ओके, मग आता ह्याच्यामधला आपण एक बटर बॉक्स कट करूया. हां. आणि इथं आपण वाढूया 1 2 3 4 5 युनिट्स. तर इथं 5 युनिट्स वाढवले तर हे सारखं सेम टू सेम आहे. हां. म्हणजे एक बटर बॉक्स कने 5 युनिट्सचा आहे. बरं, म्हणजेच तुला असं म्हणायचं आहे की इथले 1 2 3 4 5 किंवा हे खालचे 5 एवढे युनिट्स कट केलेले आहेत आणि त्यांच्या जागी एक बटर बॉक्स आणलेला आहे. म्हणूनच हा इथे एक युनिट राहिला आणि पहिल्या बटर बॉक्सच्या वर अजून एक बटर बॉक्स गेला. त्याचंच मिनिंग असं आहे की एका बटर बॉक्सची किंमत ही किती आहे? 5 युनिट्स. 1 2 3 4 5 युनिट्स. व्हेरी नाईस. सो आवर राईट ऑप्शन इज ऑप्शन बी. व्हेरी गुड. अँड इन दिस वे we have completed our Achiever section hearts. And in the next video we are going to solve our chapter 5 time. Till then, Bye keep bye. studying. Bye bye. Bye bye.